नमस्कार, VCN न्यूज के हिंदी समाचारों में आपका स्वागत है। बुल्ढाना जिला के संग्रामपुर तालुका के करवट बकाल में 20 जनवरी को राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से परिवर्तन निर्धार सभा का आयोजन किया गया था और इस अवसर पर मंच पर पूर्व उप मुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषद में विरोधी पक्ष के नेता धनंजय मुंडे उपस्थित थे। लेकिन विडंबना देखिए कि इसी सभा में खुलेआम गुटखा बिक्री होते हुए नजर आई। वह इस कार्यक्रम में पुलिस सुरक्षा भी चाकू चौबंद थी, उसके बावजूद पुलिस कर्मचारियों की मौजूदगी में खुलेआम गुटखा बेचा जा रहा था। विरोधी पक्ष नेता धनंजय मुंडे ने सरकार पर टिप्पणी करते हुए कहा कि आर पाटिल इन्होंने डांस बार पर बंदी लगाई थी, लेकिन डांस बार फिर से शुरू हो गए। इन्हें दोबारा बंद कब किया जाएगा, ऐसा सवाल उन्होंने किया। ज्या स्वर्गीय आर आबांनी या ठिकाणी डान्स बार बंद केले, त्यानंतर कोर्टामध्ये गेलेल्या डान्स बार मालकांच्या विरोधात सरकारने अतिशय ठाम भूमिका घेतली। पण या सरकारने जाणीवपूर्वक डान्स बार बंदीच्या बाजूने बाजू घ्यायच्या ऐवजी डान्स बार चालू हवेत अशा पद्धतीची लवचिक भूमिका घेतली। म्हणूनच या महाराष्ट्रात पुन्हा डान्स बार चालू झाले। डान्स बार चालू होण्यासाठी पूर्णपणाने राज्य सरकार जिम्मेदार आहे। आता सुद्धा या राज्य सरकारला कायदा करता येऊ शकतो। ज्या अटी आता सर्वोच्च न्यायालयाने घातल्यात त्या अटीला धरून नवीन कायदा राज्य सरकारने करावा आणि डान्स बार या ठिकाणी पुन्हा महाराष्ट्रात बंदी करावे। पूर्व उप मुख्यमंत्री अजित पवार ने सरकार पर नाराजगी व्यक्त करते हुए बार शुरू किए जाने को लेकर टिप्पणी की। त्याच्यामध्ये डान्स बार सुरू झाला हे अतिशय चुकीचं झालेलं आहे। भूमिका पाडण्याच्या करता राज्य सरकार कमी पडलं। आमचं सरकार असताना आम्ही कधी डान्स बार बंदीचा निर्णय घेतल्यानंतर कदापिही डान्स बार सुरू होईल अशा प्रकारची वेळ आम्ही येऊन दिलेली नव्हती। या सरकारच्या नाकारतेपणामुळे, या सरकारच्या दुर्लक्षामुळे ही सगळी परिस्थिती झाली आणि त्याच्यामुळे तरुण पिढीचा अतोनात नुकसान होणार आहे। त्याला सर्वस्वी भाजप शिवसेनेचं सरकार चालवणार आहे।